या व्हिडिओमध्ये आपण सममिती याबद्दल जाणून घेणार आहोत आणि सर्वप्रथम आपण बघूया की सममिती म्हणजे काय। तर समजा आपण असा एक वर्तुळ घेऊया आणि या एका आकारामार्फत आपण समजून घेऊया की सममितीची संकल्पना काय असते। आता समजा हे वर्तुळ मी अशा प्रकारे दोन भागांमध्ये डिवाइड केलं किंवा त्याला मी अशा प्रकारे इथे कापलं आणि हा जो भाग आहे हा भाग या बाजूवरती अशा प्रकारे ठेवला, म्हणजे हा जो भाग तयार झालेला आहे हा भाग या बाजूवरती फोल्ड केला किंवा त्याला दुमडलं तर तुम्हाला ती चित्र कशा प्रकारे दिसेल। तर आपल्याला हे चित्र काहीसे अशा प्रकारे दिसेल। म्हणजेच तुम्ही बघा या वर्तुळाला मी अशा प्रकारे या बाजूने असे कट केले आहे आणि त्याला इथे दुमडले आहे। आणि समजा या वर्तुळाला आपण जर अशा प्रकारे एकदम मधोमध म्हणजे एकदम आता आपण अशी मध्य रेषा घेऊया आणि या मध्य रेषेवरती या वर्तुळाला जर कापलं आणि या वर्तुळाला समजा या दिशेने आपण फोल्ड केलं किंवा आपण त्याला दुमडलं तर ते कशा प्रकारे दिसेल। तर ते आपल्याला काहीसे अशा प्रकारे दिसेल। म्हणजेच हे वर्तुळ या मध्य रेषेवरती अशा प्रकारे फोल्ड होत आहे किंवा दुमडत आहे आणि ते एकदम तंतोतंत त्याच्या दुसऱ्या बाजूशी जुळत आहे। म्हणजे सममिती म्हणजे काय, तर एखाद्या रेषेने आकृतीचे होणारे जे दोन भाग आहेत ते एकमेकांशी तंतोतंत जुळत असतील तर ती आकृती त्या रेषेच्या संदर्भात सममित आकृती असते असं आपण म्हणतो। आणि जर ते भाग जुळत नसतील तर ती आकृती कशी असते, तर ती त्या रेषेच्या संदर्भात सममित आकृती नसते किंवा ती असममित आकृती असते असं आपण म्हणतो। चला आपण ह्याच्यानंतर अजून काही अशी उदाहरणं बघूया। तर इथे मी पहिले हा त्रिकोण घेतलेला आहे, त्यानंतर हा चौकोन घेतलेला आहे आणि यानंतर मी इथे हा एक पंचकोन म्हणजेच पेंटागॉन घेतलेला आहे। आणि आपल्याला आता ओळखायचं आहे की ही आकृती सममित आकृती आहे की नाही। तर हा त्रिकोण तुम्ही नीट बघा, या त्रिकोणामधील तिन्ही बाजू तुम्हाला वेगवेगळ्या आकाराचे दिसतील आणि हा त्रिकोण कुठेही आपल्याला मध्ये कापता येईल असे तुम्हाला दिसत नसेल। म्हणजेच समजा आपण हा त्रिकोण अशा प्रकारे इथे कापला आणि त्याला आपण अशा प्रकारे इथून अशा प्रकारे वरच्या बाजूला फोल्ड केले किंवा दुमडले तर तो तुम्हाला कशा प्रकारे दिसेल। तर तुम्ही असं म्हणू शकता हा त्रिकोण आपल्याला अशा प्रकारे दिसेल जो अशा प्रकारे वरच्या दिशेने फोल्ड होईल किंवा दुमडला जाईल। म्हणजेच ही आकृती इथे कोणत्याही दृष्टीने सममित नाही आहे असं आपण म्हणू शकतो। या त्रिकोणाला जर मी अशा प्रकारे येथे कट केले किंवा याला मी जर इथे मधल्या दिशेने अशा प्रकारे कट करायचा प्रयत्न केला तरीसुद्धा याचा हा एक भाग जो आहे हा दुसऱ्या भागापेक्षा मोठा आहे किंवा छोटा आहे असं तुम्हाला दिसतंय। त्याच्यामुळे ही जी आकृती आहे ही सममित आकृती नाही, म्हणजे आपण ओळखले आहे की ही सममित आकृती नाही। त्यानंतर आपण हा चौकोन बघूया। तर हा चौकोन समजा आपण अशा प्रकारे एकदम मध्य बाजूने ह्याला असा कट केला आणि हा एक आपल्याकडे कागदाचा चौकोन आहे समजा आणि त्याला अशा प्रकारे मध्य बाजूने कट केला, कापला आणि त्याला अशा प्रकारे इथून या बाजूला दुमडला तर ही जी बाजू आहे ती या बाजूशी तंतोतंत जुळेल। जसे तुम्ही इथे बघू शकता की ह्याला आपण मध्यभागी तंतोतंत कापला तर ही बाजू अशा प्रकारे दुसऱ्या भागावरती तंतोतंत जुळत आहे। आणि समजा आपण या चौकोनाला अशा प्रकारे मध्यभागी कापला, समजा इथून अशा प्रकारे कट केला आणि ही बाजू या बाजूवरती अशा प्रकारे जुळवली किंवा त्याच्याशी आपण दुमडून अशा प्रकारे जोडून बघितली तर हा चौकोन आपल्याला अशा प्रकारे सुद्धा सममिती दर्शवतो। जसे की तुम्ही इथे बघू शकता की हा वरच्या बाजूने आपण खाली दुमडला आणि तो अगदी मध्यभागी आपण कट केलेला आहे तर तो खालच्या भागाशी एकदम तंतोतंत जुळतो आहे। म्हणजेच हा चौकोन सुद्धा कसा आहे, तर हा चौकोन सुद्धा एक सममित आकृती आहे असं आपण म्हणू शकतो। आता यापुढे आपण एक अजून उदाहरण बघूया, ते म्हणजे हा पंचकोन। आता पंचकोनाला अशा प्रकारे 5 कोन असतात आणि 5 बाजू असतात। आता या पंचकोनाला जर आपण मध्यभागी अगदी मध्यभागी इथे बघा समजा तुम्ही मी अशा प्रकारे मध्यभागी
अशा प्रकारे कापले किंवा कट केले आणि हा भाग मी या भागावरती अशा प्रकारे दुमडला, तर तो हा भाग या भागाशी तंतोतंत जुळेल का? तर नक्कीच हा भाग अगदी तंतोतंत या भागाशी जुळेल किंवा तो त्या भागावरती एकदम परफेक्ट मॅच होईल. जसं की आपण इथे बघूया, हा पंचकोन त्याच्या दुसऱ्या भागाबरोबर अतिशय तंतोतंतरित्या जुळत आहे आणि त्याला आपण अशा प्रकारे मध्यभागी कापल्यानंतर जर दुसऱ्या भागाशी मिळवले तर तो परफेक्ट त्याच्याबरोबर मॅच होत आहे. म्हणजेच ही आकृतीसुद्धा कशी आहे? ही आकृतीसुद्धा सममित आकृती आहे असं आपण म्हणू शकतो. आता हा पंचकोन तुम्ही बघा, जर पंचकोन आपण या बाजूने कापला आणि तो मी समजा अशा प्रकारे कट केला, तर आपल्याला पुन्हा ही एक बाजू आणि ही एक बाजू अशा दोन बाजू मिळतात आणि आपण ही बाजू या बाजूवरती फोल्ड केली तर ती सुद्धा या दुसऱ्या बाजूशी एकदम तंतोतंतरित्या जुळेल. किंवा समजा मी हा इथून अशा प्रकारे कट केला, मी थोडं इथे मध्यभागातून परत जाण्याचा प्रयत्न करतो आणि जर मी अशा प्रकारे मध्यभागातून अशी एक रेष आखली तर पुन्हा तुम्ही बघा हा भाग आणि हा भाग एकमेकांशी तंतोतंत जुळत आहे. त्यानंतर मी समजा इथून अशी एक मध्यरेषा आखली आणि या भागाबरोबर जोडली, तर इथे सुद्धा तुम्ही बघा की हा भाग या भागासोबत तंतोतंत जुळत आहे. म्हणजेच अशा प्रकारचा पंचकोन ही सुद्धा एक सममित आकृती आहे असं आपण म्हणतो. आता तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या काही आकृत्या बघा आणि त्या सममित आहेत की नाहीत याची नोंद करून ठेवा.